रोजी काढण्यात आलेल्या हैदराबाद गॅझेटियर आणि मराठा आरक्षणासंदर्भातला जी.आर. रद्द करण्यात यावा या मुख्य मागणीसाठी ओबीसी समाजाकडून हा मोर्चा काढला जातोय। हा मोर्चा यशवंत स्टेडियम जवळून सुरू होऊन 2 ते 2.5 किलोमीटरचं अंतर कापून संविधान चौकापर्यंत जाईल आणि त्या ठिकाणी मोर्चाचं रूपांतर सभेत होईल। या मोर्चामध्ये विविध ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी, विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून हजारो ओबीसी सहभागी होणार आहेत। तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या मोर्चासाठी खास पुढाकार घेतला असला तरी मोर्चा ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात काढला जाईल अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। आणि हा मोर्चा सुरू होण्यापूर्वी विजय वडेट्टीवार यांनी एबीपी माझाला काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। तर या ओबीसी मोर्चाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण का 2 सप्टेंबरला जो जी.आर. काढला तो रद्द करावा अशी मागणी मोठ्या संख्येने या मोर्चाच्या माध्यमातून केली जाणार आहे। आपल्यासोबत ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आहेत। विजयजी, आज आम्ही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासोबत बोलत आहोत की ओबीसी कार्यकर्ते विजय वडेट्टीवार यांच्यासोबत? एबीपी पासनचा प्रश्न जरा मला वाटतं की वाद निर्माण होईल अशा प्रकारचा वाटतं मला। मी जे काही करतोय पक्षाच्या पलीकडे जाऊन करतोय। मी ओबीसी समाजाचा कार्यकर्ता आहे आणि बिमदारकीपेक्षा मला माझा समाज महत्त्वाचा आहे, राजकारणापेक्षा माझ्या समाजासाठी। म्हणून मी माझ्या स्वतःचं कुठेही ब्रँडिंग केलं नाही, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, कुठेही नाही। कारण आसपासच्या एरियामध्ये सुद्धा मी माझं स्वतःचं बॅनर लावलं नाही, कारण हा माझा विषय नाही, हा माझ्या 374 जातीच्या समूहाचा विषय आहे। त्यांच्यावर आज जे काही आघात आलेला आहे या 2 सप्टेंबरच्या जी.आर. नंतर, यापूर्वी सुद्धा काही निर्णय झालेत, त्यामुळे फार अस्वस्थता आणि आक्रोश आहे। आणि या जी.आर. नंतर तर होत्याचं नव्हतं होणार आहे, काही शिल्लक राहणार नाही, ही परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे। त्यामुळे एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून मी पुढे आलो, पण यात सगळ्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे, सगळ्यांनी यामध्ये ताकद लावली, मेहनत केलेली आहे। आणि हा मोर्चा एक ऐतिहासिक मोर्चा, सरकारला पुनर्विचार करायला लावणारा मोर्चा ठरेल असा मला आत्मविश्वास आहे। जी.आर. जो आहे तो रद्द झाला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे। सरकारला पुनर्विचार करायला लावणारा मोर्चा आपण काढताय। मात्र काल जे मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील ते मनोज जरांगे पाटील यांना भेटले आणि त्यानंतर त्यांचं वक्तव्य आहे की हा जो जी.आर. संबंधी विषय आहे त्यात बदल करता येणार नाही, कारण आता तो प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। मोर्चाच्या पूर्वसंध्येला ते असं वक्तव्य करतात। नाही, न्यायप्रविष्ट वगैरे काही नाही। न्यायप्रविष्ट आहे म्हणजे गेले कोण? आम्ही उद्या जी.आर. रद्द केला की आम्ही याचिका मागे घेऊ, आम्हीच गेलो आहे ना। त्याला बुलटापा किंवा बनवाबनवीचं काम राधाकृष्ण विखे पाटीलनी करू नये। राधाकृष्ण विखे पाटील आता मराठा नेता केलेला आहे त्यांना भाजपनी, किती काळ मराठा नेता राहता ते काळ सांगेल। सध्या जरांगे पाटील हा महान नेत्याची त्याच्यावर कृपा आहे, त्यामुळं ते आता अशा पद्धतीनं बोलत असतील तर ते चुकीचं आहे असं माझं मत आहे। तुम्ही म्हणताय की राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून आम्ही हे सगळे आजचा मोर्चा काढतोय, कुठेही बॅनर पोस्टर तुम्ही नाही लावले, मात्र प्रतिभा धानोरकर यांचे बॅनर्स मोर्चास्थळी अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत। नाही, त्यांना माहीत नसेल, कदाचित त्यांना कल्पना नसेल, त्यामुळे ते बॅनर त्यांनी लावले असतील। आणि कारण त्या आतापर्यंत त्यांनी या मोर्चाच्या संदर्भात एक मीटिंग चंद्रपूरला घेतल्यानंतर संपर्क झाला नाही, त्यामुळे कदाचित त्या गैरसमजातून त्यांना ते लावलं असावं असं मला वाटतं। पण इथे कोणीही, आम्ही सगळ्या पॉम्पलेट बॅनर लावले, कुठेही फोटो, कोणाचाही फोटो नको अशी आम्ही भूमिकाच घेतली। त्यामुळे तुम्हाला दिसतंय की नागपुरामध्ये कुठल्याही सभेच्या ठिकाणी, मोर्चाच्या ठिकाणी आम्ही आमचं कुठलंही नाव बॅनर किंवा लावलं नाही। दरम्यान ओबीसी मोर्चा संदर्भात अजित पवारांनी भाष्य केलंय। आरक्षणाबद्दल काळजी करण्याचं कारण नाही, योग्य तो मार्ग काढला